आलू पराठे तर तुम्ही बनवत असशीलच, पण एकदा या पद्धतीनं बनवून बघा. एकदम चटपटीतच होणार ही माझी गॅरंटी आहे. तर सुरुवातीला मी पीठ मळणार आहे. त्यासाठी इथं मी 14-15 पराठ्यांसाठी जितकं पीठ लागतं तितकं गव्हाचं पीठ घेतलं. आता पिठामध्ये मी चवीपुरतं मीठ, ओवा, त्यानंतर थोडंसं तेल घातलं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि यामध्ये थोडं-थोडं पाणी घालून पीठ मळून घेतलं. पराठ्यांसाठी असं पीठ मळून घ्या. जास्तही घट्ट नको किंवा जास्तही पातळ नको. थोडं सॉफ्ट पण असलं पाहिजे असं पीठ मळून घ्यायचं. आता यावरती झाकून 10 मिनिटं पीठ भिजायला ठेवलं. आता स्टफिंगसाठी 4 ते 5 उकडलेले बटाटे घेतलेत. व्यवस्थित मॅश करून घ्यायचे. आता हे स्टफिंग एकदम चवीला होण्यासाठी काय काय घालायचं आहे बघा. यामध्ये चवीपुरतं मीठ, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा आमचूर पावडर घातली आहे. त्यानंतर 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा ओवा, बारीक चिरून 2-3 हिरव्या मिरच्या घातल्यात आणि बारीक चिरून कोथिंबीर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. इथं चटपटीत असं आपलं स्टफिंग तयार झालंय. इथं पीठ सुद्धा व्यवस्थित भिजलंय. यातलं थोडं पीठ घेतलं आणि याची एक खोलगट वाटी तयार करून घेतली आणि यामध्ये बसेल तितकं स्टफिंग भरलं आणि व्यवस्थित गोळा पॅक करून घेतला. कोरड्या पिठाचा हात लावून गोळा तयार करून घ्यायचा आणि कोरड्या पीठ लावून जाडसर असा पराठा हलक्या हाताने लाटून घ्यायचा. तवा पण व्यवस्थित गरम करून घेतला. तर यावरती दोन्ही साईडनं तूप लावून खरपूस असा पराठा भाजून घ्यायचा. इथं दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही आलू पराठे बनवले असाल तर चटपटीत होणार, कारण हे स्टफिंगच इतकं चवीला मस्त होते की काय सांगू तुम्हाला. तुम्ही पण करून बघा आणि अजून रेसिपीसाठी फॉलो करायला तेवढं विसरू नका.